अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज अंगारकी संकष्टीचे आपण बऱ्याच जणांनी काही उपाय सेवा तोडगे केले असतील। त्याचप्रमाणे उद्या बुधवार आहे, बुधवार हा सुद्धा गणपतीचा वार आहे आणि आपण बुधवारी काही उपाय केले तर आपल्या व्यवसायातल्या अडचणी, घरातले नकारात्मकता असेल किंवा बुद्धी मुलांची कमी होत असेल, मुलांची बुद्धी वाढण्यासाठी हे उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिषशास्त्रानुसार आणि अध्यात्मानुसार बुधवार हा दिवस बुध ग्रह आणि गणपतीशी संबंधित मानला जातो आणि यासाठी कामातले अडथळे दूर होऊन आपले काम यशस्वी व्हावे, व्यवसाय वाढावा, घरातली नकारात्मकता दूर व्हावी, मुलांच्या बुद्धीमध्ये कमतरता भासत असेल, तुमच्या बुद्धीमध्ये वयोमानानुसार विसरबोळेपणा होत असेल किंवा बुद्धीमध्ये लक्षात राहत नसेल तर ह्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा व्यवसायात प्रगती होईल, नोकरीत प्रगती होईल, तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल, मुलांची प्रगती होईल। त्यानंतर तुमच्या घरात कुंडलीतील बुध ग्रह जे आहेत ते कमकुवत असतील तर ते मजबूत होतील। तर बघा, तुम्हाला गणपतीचे उद्या उपासना करायची। गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आणि विघ्नहर्ता दूर करणार आहे। बघा, म्हणजे गणपतीच्या स्तोत्रमध्ये सांगितलेलंच आहे किंवा आरतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि अशा ह्या गणपती बाप्पांची उद्या आपल्याला सेवा करायची आहे। त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर होऊन, तुमचं विघ्न दूर होऊन तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत असल्यामुळं तुम्हाला ह्या सेवा उपाय तोडगे केल्यामुळं तुमच्या बुद्धीमध्ये प्रगती होईल। तर काय करायचं बघा, उद्या बुधवार आहे, बुधवारी 21 दुर्वा घ्यायच्या, एक दुर्वा गणपतीला अर्पण करायची आणि ओम गणपते नमः म्हणायचं। तर असं 21 दुर्वा। आता हे उपाय करत असताना सकाळी आपण आपल्या नित्यनेमाची पूजा करायची। जसं संकष्टीला तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालता तसं प्रत्येक बुधवारी सुद्धा गणपती बाप्पांना तुम्ही पंचामृतनं किंवा कच्च्या दुधानं किंवा साध्या पाण्यानं अभिषेक घातला अथर्वशीष म्हणत तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हे उपाय करायचे। ओम गणपते नमः म्हणत 21 दुर्वा एक एक करून अर्पण करायच्या। त्यानंतर दररोज अथर्वशीषचं पठण करायचं। समजा तुम्हाला दररोज शक्य नसेल तर बुधवारी तर नक्कीच तुम्ही अथर्वशीषचं पठण करा। त्यामुळं तुमच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल। तुमची मुलं ऐकत नाही आहेत, मुलं हट्टी आहेत, मुलं चिडचिडपणा करतात, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, मुलं अभ्यास करतात पण परीक्षेच्या वेळेला विसरलं जातं, लक्षात राहत नाही, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर गोंधळून जातात। तर त्यासाठी मुलांच्याकडून दररोज एक वेळ का होईना अथर्वशीष म्हणून घ्या। मुलं म्हणणारे नसतील, हट्टी असतील तर तुम्ही मुलांना जवळ बसवा आणि तुम्ही अथर्वशीषचं पठण करा किंवा दररोज सकाळी घरामध्ये अथर्वशीषचं पठण श्रवण म्हणजे यूट्यूबला लावायचंच। त्यामुळं सुद्धा तुमच्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होईल आणि मुलांच्या कानावरती पडल्यामुळं सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल। ज्यांच्या कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत आहेत त्यांनी खालील उपाय करायचे। बघा, आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात, मंगळ ग्रह, बुध, राहू, केतू, शनी, हे जे आहेत हे एखाद्याचा कमकुवत बुध असतो आणि बुध कमकुवत असल्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणी येतात। तर बुध ग्रह कमकुवत आहे आणि तो मजबूत करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गरिबांना किंवा गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ, हिरवी मूग डाळ म्हणजे जी बिना पॉलिश केलेली मूग डाळ असते बघा, बऱ्याच मॉलमध्ये डीमार्ट असेल किंवा अजून कुठले मॉल असतील तिथे मूग डाळ किंवा ॲमेझॉनवरनं सुद्धा हिरवी मूग डाळ तुम्ही म्हटला तर ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। तर ही मूग डाळ तुम्हाला अर्पण करायची। हिरवे कपडे असतील, हिरव्या पालेभाज्या असतील तर ह्या सुद्धा दान करायच्या। त्यानंतर बघा, बुधवारी गाईला पालकची भाजी खायला घाला, हिरवा चारा खायला घाला, मुगाची डाळ गूळ खायला घाला। त्यामुळं तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये आर्थिक वाढ होईल। त्यानंतर व्यवसाय तुमचा चालत नाही आहे, व्यवसायात अडचणी येतात, व्यवसाय सुरळीत चालू असतो पण काही नजर लागल्यामुळं किंवा
काही कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तुमच्या व्यवसायात अडचणी आले तर त्यासाठी मूग डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. मूग डाळी, हिरवे मूग रात्री बुधवारी मूग डाळ किंवा हिरवे मूग रात्री बुधवारी भिजत घालायचे आणि गुरुवारी सकाळी उठल्या उठल्या तुमच्या अंगणामध्ये झाडाखाली किंवा पक्ष्यांना टेरेसवर खायला घालायचं. त्यामुळं तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत होऊन तुमचा व्यवसाय वाढेल. आणि त्यानंतर ओम बुध बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा प्रत्येक बुधवारी जप करायचा. घरातील सुख शांती राहण्यासाठी बघा, आपल्या घरामधलं सुख शांती असते, पण अचानक कोणाची तरी नजर लागते. आपल्या घरातलं हस्तगळतं वातावरण प्रत्येक लोकांना बघावंसं वाटेल असं नाही, कारण आपलं चांगलं चाललेलं आवडणारी लोक 2% आहेत आणि आपलं चांगलं चाललेलं न आवडणारी 98% लोक आहेत. आणि आपल्या घराला नजर लागते बघा. आता आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, नवरा बायको मुलं नोकरीला आहेत, व्यवसाय व्यवस्थित चालू आहे, बंगला आहे, गाडी आहे, हसतं खेळतं घर आहे आपलं, नवरा बायको मुलं नेहमी हसत खेळत असतात आणि अचानक कुणाची तरी नजर लागते आणि घरातलं सुख शांती सगळी बिघडून जाते आणि घरामध्ये वाद होणं, पैशाच्या अडचणी येणं, वारंवार काही ना काही दोष तयार होतात. तर ह्यासाठी शमीच्या झाडाला बुधवारी जल अर्पण करायचं आणि तिथे एक दिवा लावून यायचं. त्यामुळं शमीचं पान गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शमीच्या झाडाची प्रत्येक बुधवारी तुमच्या जवळपास असेल तर बघा, नसेल तर नर्सरीमधून एक शमीचं झाड तुम्ही विकत आणा, कुंडीमध्ये लावा आणि त्याची प्रत्येक बुधवारी तुम्ही त्या झाडाला जल अर्पण करून एक गाईच्या तुपाचा दिवा, साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. मी तर शमीच्या झाडाची दररोज पूजा करत असते. मी दररोज तुळशीला पाणी घालते. पारिजातक म्हणजे इंद्रदेव, त्याची पूजा करते. वडाचं छोटं झाड मी लावले त्याची पूजा करते. केळीचं झाड आहे त्याची पूजा करते. शमीचं झाड आहे त्याची पूजा करते. म्हणजे छोटी छोटी कुंडीमध्ये मी झाडं लावलेली आहेत. पारिजातकाचं झाड तर ऑलरेडी माझ्या दारामध्ये खूप मोठं गेटच्या दोन्ही बाजूला आहे आणि इतका सुंदर सडा त्या पारिजातकाचा सकाळी पडत असतो. वास इतका सुंदर सुगंध त्या पारिजातकाच्या फुलाचा येतो. आमच्या दारातून जे चालायला फिरायला सकाळी पहाटे लोक जातात ती सगळी फुलं गोळा करून घेऊन जातात किंवा प्रसन्न वाटतं असं म्हणतात. म्हणून मी पारिजातकाची झाडं लावलेत आणि आपल्या घरामधली नकारात्मकता ते पारिजातक तिथंच थांबवतं, खेचून घेतं, आपल्या घरापर्यंत येऊ देत नाही. हाही त्या वाटेचा शास्त्र आहे. म्हणून आपण ही झाडं तुम्ही नक्की लावा आणि शमीच्या झाडाला प्रत्येक बुधवारी जल अर्पण करून एक दिवा लावायचा. त्यानंतर बघा, मुलींचा सन्मान करायला शिका. ज्या कन्या आहेत कुमारिका पूजन करा, बुधवारी करा, मंगळवारी करा, शुक्रवारी करा कन्यापूजन. सतत तुमच्या घरामध्ये 5, 7, 9, 11, 21 कन्यापूजन. ह्या कन्यापूजन करत असताना 10 वर्षाच्या आतल्या मुली असतात, कारण आता सध्या 11-12 वर्षाच्या मुलींना सुद्धा पिरियड्स यायला लागलेत. त्यामुळं 10 वर्षाच्या आतल्या मुलींना तुम्ही कन्यापूजनला बोलवा, कन्यापूजन करा, त्यांना भेट वस्तू द्या, शैक्षणिक वस्तू भेट द्या, गोड पदार्थ, खीर खायला द्या, कॅडबरी द्या, गिफ्ट म्हणून त्यांना हेअर बँड किंवा नेल पेंट आवडणाऱ्या वस्तू द्या, जेणेकरून त्यांना आनंद होईल आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्या कुंडलीतील बुधग्रह मजबूत होईल. हे सगळे उपाय केला तर व्यवसाय वाढ होईल, घरातली सुख शांती वाढेल, घरातली नकारात्मकता दूर होईल, घरात जे नकारात्मकता आहे ती दूर होईल. अशा पद्धतीने हे उपाय बुधवारी तुम्हाला नक्की करायचे आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण फक्त आपण म्हणतो मंगळवार हा गणपतीचा आहे, पण बुधवार हा गणपती बाप्पाचा आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि जसं संकष्टी चतुर्थीला आपण काही सेवा उपाय करतो त्याच पद्धतीनं प्रत्येकानं बुधवारी सेवा उपाय केले तर त्यांच्याही आयुष्यात सुख शांती येईल. म्हणून व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.